वळूया पुढल्या बातमीकडे। रांजणगाव कोरेगाव जिल्हा परिषदेमध्ये बोगस मतदान झालंय। देवाची वाडी येथील बूथ क्रमांक 17 वरती हे बोगस मतदान झाल्याचं उघडकीला आलंय। संशयित तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। जिल्हा परिषद पंचायत समिती करता आज संपूर्ण राज्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडतीये आणि या मतदान प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली। रांजणगाव कोरेगाव जिल्हा परिषदेत बोगस मतदान झाल्याचं समोर आलं। पूर्ण नाव सांग। मतदार ओळखपत्र तू आहे ना, त्याच्यावर पूर्ण नाव सांग। सांग ना बाळा। तू जर कोण घेऊन आले रे तुला? तुला कोण घेऊन आले? कोण घेऊन आले तुला? पूर्ण नाव सांग। तुला कोण घेऊन आले? तुला सोडतो इथून। कोण घेऊन आले तुला? तुला तुला कोण घेऊन आले? तू मताला कशाला आला मग इथं? सेलर कोणती, कुणाची गाडी होती? नाव सांग ना, आत मध्ये कोणाला गेलं तू? कमळाला करायला लावले मतदान, कमळाला। आणि तुझं राहायला कुठे आहे तू? चाकणला राहायला। इकडे कसं काय मतदान तुझं? किती रुपये दिले? पैसे दिले? किती पैसे दिले? पैसे तू कसं काय आला एवढा? किती देतो? किती जण आलेत? गाडीत किती जण? 15-20 जण आलेत का तुम्ही? किती वेळा मतदान केलं रे? बोगस मतदान करायला 15-20 जण आलेत। यांच्या ओळखपत्राचं नाव सुद्धा सांगता येत नाही, मधलं नाव माहिती नाही। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर आता माझ्यासोबत आहेत। अमोल, आज जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडतंय। एक बोगस मतदानाचा प्रकार उघडकीला आलाय आणि अत्यंत निंदनीय असा हा प्रकार म्हणायला लागेल। मात्र नेमकं काय घडलं होतं, ही घटना काय आहे? नक्कीच आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आवश्यक या महत्वाच्या आणि गाव कारभाऱ्यांसाठी असणारी जिल्हा परिषदेची निवडणूक ही रांजणगाव कोरेगाव गटामध्ये होत असताना या ठिकाणी बोगस मतदार आणल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे। त्या बोगस मतदारांना खरं तर पकडल्यानंतर त्यांच्याकडलं आयडी कार्ड असेल किंवा या गोष्टी असेल त्या तपासणी करण्यात आल्या आणि त्यातूनच खरं तर काही काळ मतदान केंद्रावरती गोंधळ निर्माण पाहायला मिळत आहे। सदरची जी घटना आहे ही पोलिसांनी खरं तर दखल घेत त्या बोगस मतदारांना खरं तर ताब्यात घेतलेला आणि याच्यातूनच खरं तर बोगस मतदानावरती अंकुश ठेवण्यासाठी अमोल, एकूण किती अशा बोगस मतदारांना पकडण्यात आलंय हा एक या ठिकाणी आपल्याला छायाचित्रांमध्ये दिसतोय। मात्र अजून अशी लोक त्या ठिकाणी मतदानासाठी आणली गेली होती का आणि कोणत्या पक्षाला यांनी मतदान करायला लावलंय? एकंदरीत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आणि त्याच्या बोलण्यातून असं जाणवतं की साधारणतः 10 ते 15 जणांना या ठिकाणी मतदानासाठी आणलेलं आहे। संबंधित व्यक्तीची जी गट सोडून राहण्याची जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याकडे ओळखपत्रही नसल्याचं पाहायला मिळत आहे। जरी सदर व्यक्ती हा सांगत असलेली गोष्ट खरी का खोटी याची छाननी करत पोलीस प्रशासन आता करत आहे। नक्की अमोल, या सगळ्या संदर्भात ज्यावेळेला मतदान करताना ओळखपत्र हे अत्यावश्यक बाब असते आणि तरी सुद्धा याला मतदान करायला दिलं गेलंय का? मतदान करण्यापूर्वीच त्याला पकडलं गेलेलं आहे आणि संबंधित बूथ जे आहेत कमिटीवरील जे सदस्य असतात त्यांनी त्या ठिकाणी त्याची ओळख परेड करत असताना त्या ठिकाणी केंद्रावरती बाचाबाची झाली। अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचं सांगण्यात जरी आलं असलं तरी संबंधित याबाबत किती प्रकारचं बोगस होऊ शकतं ही शक्यता आता पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।